मित्रांनो, मी संदीप. हा माझा यूट्यूबवरचा एक 3rd नंबरचा व्हिडिओ आहे. तर भरपूर जणांचा असा प्रश्न आहे, म्हणजे महाराष्ट्रातल्या भरपूर लोकांचा प्रश्न आहे की बाबा आता मला जिम करायचं आहे, मला वर्कआउट करायचं आहे, मला रनिंग करायची, मला स्विमिंग करायची, पण मी ते किती तास केलं पाहिजे, किती वेळ केला पाहिजे, आणि मी इतका वेळ केला तरच माझं थोड्या शरीरात बदल होईल, तरच मी इंटरनली खुश राहील की बाबा माझ्या शरीरात थोडी बदल होतील बा. तर चला मी एक तुम्हाला एक रिअल गोष्ट सांगतो की वर्कआउट तुम्ही किती वेळ केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. हे बघा, वर्कआउट करणं हे काही प्रत्येकाच्या बसचं काम नाही. तुम्ही जो निर्णय केला आहे ना की मला आता वर्कआउट करायचं आहे, तर हा जो आहे ही तुमची फर्स्ट स्टेप आहे. म्हणजे तुमची सुरुवात जी आहे ना ती इथून आहे. हे बघा, तुमच्या कामावाईज प्रत्येकांच्या मागं काय असतं, कामं असतात, जॉब असतात, फॅमिली सांभाळणे, प्रत्येक गोष्टी करणे. नुसतं बॉडी काही बनवून काही तुमचं घर चालणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला दिवसभरात जसा वेळ भेटेल तुम्ही त्याप्रमाणे वर्कआउट करू शकता. तर मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो की वर्कआउट करण्याचा टाईम बेस्ट कोणता आहे. हे बघा, तुमचं कधी मॉर्निंग शिफ्ट असेल तर तुम्ही इव्हिनिंगला पण वर्कआउट करू शकता, आणि तुमचं कधी इव्हिनिंगला काही काम रेंगाळलेलं आहे तर तुम्ही मॉर्निंगला वर्कआउट करू शकता. बाबा, काही लोक असे आहे की त्यांना सकाळी पण वेळ भेटत नाही, संध्याकाळी पण वेळ भेटत नाही, तर दुपारी सुद्धा वर्कआउट करू शकतात. आपल्या महाराष्ट्रात काही काही डॉक्टर लोक झाले, काही काही वकील लोक झाले, त्यांना दिवसभर त्यांच्या मागं प्रेशर असतं गणना, ते लोक रात्री वर्कआउट करतात 9-10च्या नंतर. तर वर्कआउट करण्याचा असा काही एक फिक्स वेळ नाही आहे. ते फक्त तुमच्या याच्यावर अवलंबून, तुमच्या टाईमवर अवलंबून करतं की बाबा तुम्ही कधी करू शकता, कधी. फक्त वर्कआउटसाठी एक थोडा वेळ काढला पाहिजे. आणि कोणी किती वर्कआउट करायचा, मला जेवढं माहिती आहे मी तेवढं सांगतो तुम्हाला. जर तुमचं जे वय आहे ते 17 ते 23-24 पर्यंत आहे, तर तुम्ही डेफिनेटली 2-2.5 तास वर्कआउट करू शकता. तुम्ही त्याच्यापेक्षा थोडे पुढे आहे, तुम्हाला थोडा BP आहे, शुगर आहे, थायरॉईड आहे, तर तुम्ही नॉर्मली 45 मिनिटं ते 1 तासापर्यंत वर्कआउट करू शकता. आणि जे लोक 50-60च्या पुढे गेलेले, तर त्यांनी, माझं तरी मत आहे की त्यांनी कमीत कमी अर्धा तास नाही वर्कआउट तरी त्यांनी वॉकिंग तरी केली पाहिजे. थोडी शरीरातल्या मांसपेशींना थोडी चालना दिली पाहिजे की आपण काहीतरी ॲक्टिव्हिटी करतोय. जेव्हा तुमच्या शरीरातल्या पेशी ज्या आहे त्या थोड्या ॲक्टिव्ह होतील ना, तेव्हा तुमचा ब्रेन जो आहे तो ऑटोमॅटिक ॲक्टिव्ह होईल, तुमच्या बॉडीत डोपामाइन रिलीज होईल आणि तुम्ही खुश राहण्याला सुरुवात कराल.